प्रेशरशी कसं डील करायचं हे स्पोर्ट्स पर्सनकडनंच शिकलं पाहिजे. मी जेव्हा ह्या चेसच्या मॅचेस पाहतो ना, म्हणजे टी व्हीवर कव्हरेज वगैरे कधी होतं, तेव्हा मी ह्या चेस ग्रँडमास्टर्सना पाहतो. कसं हे लोक प्रेशर मॅनेज करतात, इतक्या मोठमोठ्या वर्ल्ड चॅम्पियन्स बरोबर खेळतात, एक मॅच नंतर दुसरी मॅच 6-6 तास विचार करायचा आणि मग विदाऊट प्रेशर खेळायचं. हे म्हणजे मला तर आठवते की परीक्षेला 10% जर का येत असेल ना, तेही मी विसरायचो. पण हे लोक प्रेशर कसं हँडल करतात? तर मी प्रज्ञनंदाचं एक आर्टिकल वाचलं आणि इंटरव्ह्यू होता त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये प्रॅग्सनी सांगितलं, आणि प्रॅग्सची आपल्याला अचीवमेंट माहिती आहे की नॉर्वे 2026 वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकला. तो 12 वर्षाचा असताना यंगेस्ट ग्रँडमास्टर झाला, आणि त्यानंतर तर काय आत्ता 20 वर्षाचा, आणि काय त्याची क्लॅरिटी हो. त्यांनी 2-3 गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे तो म्हणलं, मी पहिलं सगळ्यात आधी स्वतःला हे सांगतो की बाबा माझ्यावर प्रेशर आहे ना, तर समोरच्यावर पण प्रेशर आहे. हा थॉट आणल्यावर आपोआप माझं प्रेशर कमी होतं. दुसरं तर त्यांनी असं सांगितलं की मी जर प्रेशर वाढायला लागलं ना, की एक असं स्वतःला एक मंत्र म्हणतो आणि 3 गोष्टी स्वतःला आठवण करून देतो, आणि हे की मेसेजेस आहेत ज्याच्याने माझा फोकस वाढतो. म्हणजे शिकायचं काय ह्यातनं, की आपल्याकडे हे मेसेजिंग तयार पाहिजे. जर प्रेशर आलं की तुम्ही तो मंत्र म्हणा आणि ते प्रेशरचे 3 गोष्टी जे आहेत ज्याच्याने फोकस वाढेल ते करा. लास्ट जी गोष्ट आहे ना, ती क्लास आहे. तो म्हणतो आम्ही प्रेशरसाठी ट्रेन केलंय. मुख्य म्हणजे चेहऱ्यावर प्रेशर दाखवायचं नाही, म्हणून त्याच्या कोचनी लहानपणापासून त्याला अक्षरशः सांगितलं की काहीही होऊन दे, हारू दे, जिंकू दे, प्रेशर येऊ दे, चेहऱ्याचे भाव बदलायचे नाही. त्यामुळे प्रॅग्सला तुम्ही बघितलं ना, तर काही त्याचं म्हणजे बॉलिवूडचे काही ॲक्टर्स सारखं आहे, एकही एक्सप्रेशन बदलत नाही त्याचं. त्याचा एक फायदा असा होतो की त्याच्या कोचनी सांगितलं की जेव्हा तू विचार करतोस ना, म्हणजे पुढच्या 15 मूव्सचा, तो बोर्डकडे न बघता विचार करायला शिक. म्हणजे इकडे तिकडे बघ आणि ते 15 मूव्स कॅल्क्युलेट कर. त्याच्यामुळे काय होतं, बोर्डकडे बघत असताना समोरचा तुमचे एक्सप्रेशन बघू शकतो. इकडे बघितलं की त्याला कळतच नाही, पण विदाऊट बोर्ड बघून कॅल्क्युलेशन्स करणं, ह्यातच गंमत आहे. कसे चेस ग्रँडमास्टर्स प्रेशरचं हँडलिंग करतात, तुम्ही कसं करता प्रेशरचं हँडलिंग? प्रत्येकाचा मार्ग वेगळा असू शकतो, विचार करा.